तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल। तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये। तर भावांनो, आपला प्रवास चालू होता मुंबईवरून उडीसा भुवनेश्वर साठी। तर आता समृद्धी पर्यंत काल एक एपिसोड टाकला, त्याच्या आधी एक टाकला, हा तिसरा एपिसोड आहे। तर भावांनो, व्हिडिओ बघण्यासारखं भरपूर काय उडीसा आणि छत्तीसगड मधल्या गोष्टी आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर भावांनो, बघा व्हिडिओला करू आपण सुरुवात। कसं वाटतंय काय कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी। चला भावनो, बघू शकता कशी चालली गाडी। तर भावना, आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो इथून धामणगाव मधून आज। तर बघू शकता समृद्धी हायवे सकाळपासून समृद्धीच चालले। आणि इकडे तिकडे बघायला काय नाही, लोक बघा रोडचं काम करायला असल्या उन्हात। एवढं ऊन लागते ना साहेब, काच उघडली की नाही गरम गरम हवा म्हणजे गुदमरल्यासारखं होतंय। असं वाटतंय ऑक्सिजनच नाही, गरम हवा येते असली ना बेकार, त्या अवस्था बेकार आहे। आता मी पण गाडीला स्टॉप देणार आहे। आम्ही 150 किलोमीटर हाणलंय मगाच्यापासून। थोडा गाडीला स्टॉप आहे, हे जातो रोड यवतमाळला, धामणगाव रेल्वे स्टेशन यवतमाळला एक्झिट आहे 500 मीटर वरून। तिथं पोहोचलोय आता। तर वर्ध्याला एक आपली गाडी, मोठी गाडी थांबली तिथं, त्याला भेटायचं जाऊ। आणि त्याच्यानंतर परत अजून एक गाडी आहे आली इथं मुंबईची, तो थांबतो बोलले तिथं, त्यांना पण भेटायचं, दादांना निघून जायचं। तर चला भावांनो, आपला प्रवास मस्त चालू आहे, भारी वाटतं। इकडे समृद्धीला पण गरमी आहे राव, फक्त पाणी पिऊन पिऊन भूक लागणं झाले जेवायला मला। तर जवळजवळ मी बघा बाटला अर्ध्याला वर संपवत आणलाय पाणी पिऊन पिऊन। त्यात आणखीन तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळं गोळ आहे, बाकी काय नाही। तर चला भावांनो, असाच व्हिडिओ बघत राहा। तर भावांनो, आपण आता पुचले वर्ध्याच्या जवळ, बघू शकता जंगल कसं आहे जंगल। सगळं इकडं जंगली भाग आहे हा सगळा, जंगलातून रोड गेलाय पुरा। अभयारण्य लागतं अमरावती वर्धा ते मधलेच कुठलं तरी नाव मला माहित नाही, पण इथं अमरावती रोड न आलं की लागायचं अभयारण्य। आता हे कुठलं आहे काय माहिती, बघू शकता कसा नजारा आहे, कसं वाटतं। असं वाटतंय ना कुठं रेगिस्तान मध्ये आलं असं, बाहेरच्या देशामध्ये ना। आता कोणा असा बनवलाय रोड, बरं का रोड एक नंबर आहे, फक्त जेवणाची वगैरे मस्त चांगली सोय असते ना अशी, बरं झालं असं। गुजरात रोडचे धाबावाल्याने बघा जरा जमलं इकडं तर टाका हॉटेल 200 पैसे घ्या, डाई असे 100चे 200 घ्या, पण जेवण क्वालिटी द्या आणि चांगलं द्या, स्वच्छता पाहिजे। ते बघा कुठेतरी होतं राजस्थानी हॉटेल बरं का, माझ्या लक्षात नाही कुठं होतं। आपण मी जेवलो होतो एकदा समोर दिलं राजस्थान, कोबरा बघा कोबरा, साप पण भरपूर असणार बरं का, वेगळं वेगळं प्रकारचं। असं वाटतंय बघा रोडवरनं लीक व्हायला लागली डिझेलची, सेल टाकलं पाहिजे। आता 590 किलोमीटर झाले, 720-30ला आपण टाकतो डिझेल, आम्हाला डिझेल टाकायला पाहिजे। आता पुढं डिझेल पंप गेला आता मला 40 किलोमीटर असेल पुढं। चला पुढं टाकू, काय विषय नाही, पोहोचते तिथपर्यंत आपले। आता ब्लिंक व्हायला लागली, ब्लिंक झाली ना गाडी 50 किलोमीटर जाते गाडी आरामात, विषय। सगळे गाडीवाले ना राव बिचारे, एवढं तकलीफ आहे ना गाडीवाल्यांना आता ह्या गरमीची। डोक्यावर याच्यावर असं रुमाल गुंडळत चाललेत। एसी गाड्या घ्या भावांनो, डोक्याला ताप नाही, एसी गाड्या चालवा। मला मी म्हणतो काय व्हायच ते हो दे, डिझेल जळू दे, अजिबात शरीराला त्रास नाही राव, कसला घंट्याचा त्रास नाही अजिबात। मस्त चाललोय मी, ती दोघं घाम पुसत चालले एकदम निवांत मस्त असा मी कूल आहे अजून। मला आंघोळीची पण गरज नाही आता सध्या, एवढा फ्रेश आहे मी, विषयच नाही। त्यांच्या अवस्था बेकार, लाल भडक झाल्यात पुसून तोंड,
गाड्या रिपेअर करतो मी सगळ्यांना. AC गाड्या घ्या, काय फरक पडत नाही डिझेलला कशाला, काही नाही हो. आणि आता साहेबांनी पण मनावर घेतलंय AC गाड्या कंपल्सरी झाल्या लवकरात लवकर तर चांगलं होईल. आणि तुम्ही एकदा AC गाड्या चालवून बघा, बरं वाटतं खरंच. काय फरक पडत नाही डिझेलचा, बोलायला आहे फक्त, बाकी काही नाही. पडला तर पडू द्या, आपल्या सुखासाठी चांगलंच आहे ते. तरी पण बघा प्रेस आहे एकदम, आहे का प्रेस. तर चल आता भावांना पुढं थांबायचं आपल्याला. पुढे एक ॲनिमल कॉरिडॉर आलं बघा. या अभयारण्य असल्यामुळं ना सगळीकडे ॲनिमल कॉरिडॉर आहेत असे. पक्ष्यांना, प्राण्यांना, पक्षी काय उडत जाऊ शकतो पण प्राणी कसा जाणार उडत, असं आहे ना. हरणं वगैरे, म्हैसी, गावा म्हैसी असतात ना, रेड, गवा रेडं म्हणतात आमच्या सातारला. तुमच्याकडे काय म्हणते तर गेंडा बिंडा काय, प्रत्येका तिकडे वेगळं बोलतात. आमच्याकडे गावा रेडा म्हणतात रानातल्या म्हैशींना, रेड्यांना, रानटी. त्यांच्यासाठी स्पेशल ना मस्त असे ब्रिज बनवलेत बघा. प्राण्यांचा विचार करणारा कोण इंजिनियर होता का कोण होता काय माहित, क्रेडिट सगळं दिलं गडकरी साहेबांना. आणि हे चित्र काढणारा पण भारी कलाकार आहे, मस्त चित्र काढले बघू शकता. ससा मध्ये भारी आहे हो. असं बघत बघत जाताना भारी वाटतं, कारण बोर होतं माणूस रोडनं, पूर्ण बोर होतं. बघू शकता परत कॉरिडॉर लागलं बघा आणखी हरणांना जायला. कारण काय कुठला पण प्राणी असेल तो जायला. थोडस स्लो घेतो गाडी इथं, तुम्हाला दाखवतो बघा काय लिहिले वाचायला. वन्यजीव उन्नत मार्ग, वाईल्ड लाईफ ओव्हरपास. कसं आहे बघू शकता. गाडीवाले थांबले, मी पण थांबलो होता इथं थोडी साईडला. पवार गेले पुढे, पवारला ओव्हरटेक माराय काय पवार नाही कुठे लांबचा. मला थांबायचं होतं, व्हिडिओ घ्यायचा त्यामुळे थांबलोय मी. 2 मिनटं तुम्हाला पण दाखवतो. गाडीतनं उतरायचं माझ्या जीवावर आले आता, कारण AC चालू आहे फुल चिल्ड. बघू शकता हे वन्यजीव कॉरिडॉर बनवले कसे आहे का. फक्त प्राण्यांसाठी जायला बनवले, बाकी काय नाही. गाडी बिडी जात नाही त्या रोडला, फक्त प्राण्यांसाठी. बघू शकता कसं ACचं पाणी बघा आपलं झाप 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 झालं चालू. आपली धन्नू कशी वाटते. कॉरिडॉरच्या तिथे एक आपला थंबनेलसाठी फोटो घेतो भावांनो, 2 मिनटं. टायर वगैरे चेक केले, टायरमध्ये खडे घुसले, आता पुढं कुठेतरी काढू. खालून एकदा राऊंड टाकला, ओके आहे सगळं. टायर काय आपले नायट्रोजन असल्यामुळे एवढे गरम नाहीत. पवारने पण टाकलंय नायट्रोजन. आता आपल्या हिटमॅनचा काल बड्डे होता, त्या दिवशी घासलंय राव का तिथं, त्यामुळे थोडंसं हे झालं. बाकी काय बघा चालली गाडी. तर चला भावानं निघू आता. पवारने लांब रनिंग काढलं, 2-4 किलोमीटरचा फरक पडला असेल. पवारला गाठो आपण, पवार कुठं जाणार आहे. टायर वगैरे आपल्याला चेक करायचं होतं, मग थांबलो जरा. चला, आपल्याला गरम होत नाही पण गाडीला गरम होतंय राव, त्यामुळं गाडीची पण काळजी घेतली पाहिजे आपण. आत्ताशी बरं वाटलं बघा गाडीत आत आलं की. हा 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 मस्त वाटलं बघा. ह्याला म्हणते सुख, तर बेकार अवस्थे. बाहेर उतरलो ना आणि म्हणजे असं वाटलं की मला मी वेगळ्याच दुनियेत आलोय कुठं. लय बेकार अवस्था आहे, लय गरमी आहे राव बाहेर. टेम्परेचर कसं बघतात मला माहिती नाही, दाखवलं असतं तुम्हाला. भावाला 656 झाले गाडी, 2-2.5 वाजले जाता. आणि कांडी आपली ब्लिंक होते 256-57 वर. 1 किलोमीटर पंप राहिलाय भारतचा. जाऊन आता डिझेल टाकायचं, डिझेल टाकी फुल करू म्हणजे डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डरला परत फुल केली की. छत्तीसगडमध्ये डिझेल महाग आहे. महाराष्ट्र बॉर्डरच्या देवरीला तिथं फुल करायची, तिथून डायरेक्ट मग उडीसात परत टाकायला लागला अजून एकदा. अजून एक टाकी डिझेल टाकायला लागलं आपल्याला. 1-2 टाक्या होतील अजून, टोटल 3 टाक्या लागतील.
गाडीने ॲव्हरेज किती दिलं काय दिलं सांगतो बघा तुम्हाला. समृद्धीचं ॲव्हरेज मस्त असतं. तर बघूया डिझेल किती बसतं पहिला पंपावर. टोल क्रॉस करू. हा शेवटचा टोल आहे समृद्धीचा. हा टोल क्रॉस केला की पंप आहे भारतचा, तिथे टाकतो आपण नेहमी. गाडी आपली थांबलेली माझ्या लक्षात नाही थांबायचं. बिचारा फोन करत असेल. चला असो काय विषय नाही. समृद्धीचा टोल आला बघा दादा, पहिला टोल. समृद्धीचा पहिला टोल बघू शकता कसा धनुष्यबाणासारखं बनवलाय. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण आहे ना भारी. चला पटापट टोल क्रॉस करू आणि डिझेल टाकू. किती डिझेल बसतंय काय बसतंय कळलं तुम्हाला. तुला गाडीने किती ॲव्हरेज. फुल एसी चालू आहे, बंद नाही निघाल्यापासून. जसं मुंबईतून निघालं तशी एसी चालू आहे. चालू केलं फुल करून घेतो टाकी. 90.67. डेन्सिटी पण मस्त. 122 तसा पंप आहे भारतचा कडाक्षी. फुल करून घेतो आता मस्त. पवारनं पलीकडे लावले. प्रसाद ती बसतंय 37 38. संपलं काय सगळंच. 39 संपलं. बस 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 बस. फुल झाली ना. लय डिझेल बसलं राव. 39 टाकी 40 बसलं. सगळंच खाल्लं डिझेल. मारलं काय. $36 40 लिटर. चला निघू आता. टाकलं बघा आणि बसलोय माउंटन ड्यूटीत. पवार चेस करा. लय भारी वाटते. पवारला गार वार लागते. मजा आली. जेवण वगैरे भेटतंय. छोटस आहे. चहा नाही भेटत फक्त चांगला. बाकी सगळं आहे व्यवस्थित. माउंटन ड्यूटी आला. कूलरची हवा एक नंबर लागते. टॉपचा आहे. असले घरी आणावं म्हणतो. आणू असले एक नंबर. बरं वाटलं जरा राव. समाधान. कोरड पडलेली एसीत असून सुद्धा पण फ्रेश आहे अजून. बघा बघू शकता आहे का फ्रेश चेहरा. इकडे बघा मसले. एक हप्ता एक्स्ट्रा जाऊ दे. आपली एसी गाड्या घ्या. 50,000 जाऊ दे एक्स्ट्रा. गाड्या एसी घ्या. बघा पॉवर पटते का नाही तुम्हाला. पॉवर काय मग पॉवर पटते का एसी गाडीचं. काय अवस्था होते उन्हाळ्यात माहिती आहे. 3 महिन्यासाठी जाऊ द्या पैसे. पण एसी गाड्या घ्या. आता महिना लागल्यात थोडं बघा. इथं हॉटेल आहे. जेवायचं काही इथं प्लॅनिंग नाही. पुढं जाऊन जेवतो आता कुठं जाऊन. नवीनच गाडी घ्या. एसी गाडी घ्या. हा पवनला पटलं बघा. एसी नॉन एसी नको होते. यासाठी एसी गाड्या बघू शकता. 1290 रुपये टोल कटला आपला समृद्धीचा. गाडी नंबर आणि हे काय काय आहे बघा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना हे ॲव्हरेज किती दिलं गाडीनं आपल्या. तर 660 किलोमीटर झाली गाडी आपली. 1 मिनिट. 660 भागिले 40
तर 16.475 ॲव्हरेज दिले. चला चांगलंच दिले म्हणायचं, म्हणजे 16.5 दिले. पूर्ण AC लावून आहे गाडी, ॲव्हरेज चांगले भेटले. समृद्धीला 18चं पडतं, कसं काय पडलं 16चं काय माहिती. आता टाइमपास करत आलोय म्हणून एकटा असलो ना बिरकेट मध्ये असतो 70-75. आता ही पवारच्या चालीनं चालायला लागलं. पवारचं पण पिकअपनं पण तेवढंच दिले ॲव्हरेज, 16.5 काहीतरी दिले पिकअपनं. आपलं बेस्ट म्हणायचं, काय विषय नाही. AC लावून आहे आणि विदाऊट AC असतो तर एका पॉईंटचा पडला असता, फरक पडला असता. तर नाही तर काय समृद्धीला नाही पडत फरक काय. मित्र थांबलेला दुपारच्या इंडियनवर थांबलाय आणि आम्ही थांबलो भारतवर. त्याला फोन केला तो बोलतो मी पुढं आलोय वाट बघून तुमची. तुला असू दे बाबा. चला चला आता समृद्धीचा टोल झालाय क्रॉस, आता नागपूर चालू होईल. तर चला भावांनो, आता नागपूर पास करू. दाबाद पवार जाणार सरळ MP ला. टीपी काढली पवारची आत्ताच. पवार जाणार MP ला ना आपण राईट मारून जाणार भंडाऱ्याला. भंडारा वाया आपण जाणार रायपूर. देवरी बॉर्डर क्रॉस करून रायपूर, रायपूर वरून संबलपूर, संबलपूर वरून आपण जाणार भुवनेश्वर. तर चला भावांनो, प्रवासाला करू सुरुवात. ज्योतिबाच्या नावाने चांग भले, जय श्री महाकाल. चला, तर आपल्याला आता इथून समृद्धी हायवे संपतोय. हा शेवटचा राऊंड आहे, असा गोल राऊंड मारायचा आणि निघायचा आपल्याला. हा सरळ लेपला जातो, हा जुनावला अमरावती रोडला जातो, सरळ नागपूर मध्ये जातो आणि राईटला नागपूर बायपासला जातो. आपल्याला राईटला जायचंय गोल्टन मारून. आता राईट मारतोय बघा. आधी मध्ये भाषा चेंज व्हायला लागली वाटतं परत लय दिवसात. काही विषय नाही, चला असं. आता हे कशी बोलत होतो त्यामुळे जरा गोळ झाला. अमरावतीला गेला बघा लेपला. वातावरण बघा कसलं झालंय वर. शॉवर चालू आहे गवतासाठी. आपल्याला फायनली राईट घ्यायचा. हा गेला हिंगणा, नागपूरला. हिंगणा MIDC आहे, तिथून नागपूरला जातो रोड. आतमध्ये वाडी बिडीला जातो इथून. आणि आपल्याला जायचं इकडे लेफ्ट मारून. आता गोल राऊंड मारला आपण. आता पुढे भूक लागले, हॉटेल आहे इथं. पाणी विकायला बसतात, आहे का नाही काय माहिती. पाणी घ्यायचं होतं, अर्धा बाटला आहे, काय गरज नाही. पुढे जाऊन घेऊ, बिस्लेरीवाल्याकडे घेऊ. रस्त्यावर कधी कधी हाय बसतात बघा. रस्त्यावर चुत्या बनवतात, कधी कधी मिक्स देतात, साधं पाणी थंड करून देतात. आता महत्वाचं सीट बेल्ट लावला पाहिजे. सीट बेल्ट लावून कल्टी मारूया. बघू शकता, हा हे जारवाले नवीन जार पण विकतात बरं काही. तर लागलो आपण भावानं. समृद्धी संपलंय आणि आपला आता नागपूरचा रोड जुना चालू झालाय. चला फटाफट जाऊन पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आपल्याला ब्रिज क्रॉस करून आणि नागपूर बायपासला लागायचंय. तर चला भावांनो, नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. राम राम नागपूरकर, जय श्री महाकाल. चला भेटू आता पुढं नवीन रोड वरती. चला बाबा, नागपूर बायपासला आपण पाण्याचा बाटला घेतला बघा भरून. हा लागलाय नागपूर बायपास. कसे चालले धन्नो. 35-16 25-18 सिग्ना नाही वरत. तर ती गाडी गेले जबलपूरला आपली आणि पवार गेले सरळ. आणि आपल्याला आता इथून पुढून ना भंडारा का दिसतं आता बोर्ड आहे. भंडारा लेफ्ट मारायचा आपल्याला. हा राईटचा रोड खालचा जो पुगाच्या वरून आलो ना आपण, तो जातो खाली. हा बघा भंडाऱ्याला लेफ्ट. आता हा लेफ्ट मारून आपण भंडारा रोडला लागू. मग काय तिथून थोडासा खराब रोड आहे, बाकी आहे मग देवरी बॉर्डर पर्यंत थोडासा खराब आहे, थोडा खराब आहे. म्हणजे आधी काम चालू आहे जरा त्या जंगलामध्ये. बाकी सगळा टापोटाप रोड आहे. तर पवार गेले पुढं. पवारची गाडी दिसायची पण झाली, भिंगरी लावली पवारने एकटाय म्हणल्यावर आता. तर आपण जाऊ आता. ह्या बघा आपण टर्न मारलाय भंडारा रोडला. पेटी माझी राईट साईडला झुकले, त्यामुळे टर्न घेताना हळूहळू घ्यायला लागतो राईटला. कारण 2 पेट्या होत्या तुम्ही बघितल्यानुसार, आणि त्यातली एक पेटी आहे ना मागची का पुढची. आता सील मारले बघितली नाही कुठली, पण राईट साईडला झुकले त्यामुळे गाडी अशी राईटनं झुकून चालते. टर्न बिन मारताना राईटनं सांभाळून मारायचं. कारण हाईट पेटी आहे ती 6-6.5 फूट हाईट असेल माझ्या अंदाजानं. त्यामुळे गाडी झुलवते लोकते. आणि 400 किलोची आहे, 800 किलो माल आहे टोटल आपल्या गाडीत. तर आलो बघा आपण आता नागपूरला. नागपूर बायपास खतम झाला आपला. आता आपण टर्न मारतोय भंडारा रोडला. भंडारा रायपूर. तर बघू शकता हा समोर नागपूर मधून आलाय रोड. नागपूर भंडारा रोड आहे. आपण मारलेला आहे लेफ्ट. फायनली आपण आता नागपूर भंडारा रोडवर आहे. भंडारा. आणि आता आपली
जर्नी चालू झाली एकट्याची सिंगल वन मॅन आर्मी. पवार गेलेला आहे पुढं तिकडं रिवाला MP ला जायचं. हा गेला रोड MP ला, राईटला गेला. आपण आलेला रोड राईटचा सरळ गेला हा भंडाऱ्याला. चला आपण भंडाऱ्याकडे प्रस्थान केलेलं आहे. आता तुम्हाला जाऊ तो किती किलोमीटर काय काय आहे दिसून जाईल बघा. बोर्ड आहे तिथं, कॅमेरा आहे. पहिला लेफ्ट नाही घ्यावी तर चलन यायचं. रायपूर हैदराबाद लेफ्ट, वर्धा लेफ्ट, रायपूर सरळ. आपण आलेला रोड असा लेफ्ट वर टर्न मारून जाऊ शकतो. चला आता इथे पुढे तात्या असतात, त्यामुळे मोबाईल आतमध्ये ठेवूया. तात्या नटले तर तात्यांचा व्हिडिओ काढणार 100%. तात्या नाहीत वरती तर तात्या असतात बघा, फिक्स अडवतात गाडी. बॅरियर लावले ना इथं मामा लोक उभा असतात. मागच्या वेळी माझी दारादारी विषय झाला होता. तर चला काय विषय नाही, आता गायब आहेत उन्हामुळे. असली गरमीच आहे, काय थांबतोय, उन्हाळा लागायची बारी आहे. तर चला भावांनो जाऊ पुढं कुठं तरी आंघोळ करू. आंघोळ नाही केली सकाळपासून, आपण फ्रेशच आहे, काय विषय नाही. तरी पण आंघोळ केली ना जरा अंग मोकळं होतं. चला आंघोळ करू. आपल्याला कंपनी बघा हल्दीराम. सगळे आता प्रोडक्ट टॉपला चालले का नाही. टपरी ह्या कंपनीचं प्रोडक्ट दिसतं हल्दीरामचं. ही कंपनी हल्दीराम नागपूरची फेमस आहे एकदम. आणि कुठंही जा काना कोपऱ्यात यांचं प्रोडक्ट तुम्हाला भेटणारच. हल्दीराम, बालाजी आणि हल्दीराम या दोघातच कॉम्पिटिशन आहे मला वाटतं. आता आपण देवरीच्या जवळ आलोय पुढे महाराष्ट्र बॉर्डरच्या तिथं. आणि पाऊस उठलाय बघा कसला जोरात पाऊस येणार आहे. वारंमोड सुटले जोरात, पाऊस पडणार आहे जोरात. गरम होत होतं त्यामुळे तेवढाच पाऊस पडणार आहे जोरात. बघू शकता कसलं वातावरण झाले. आणि हवा सुटली असली ना बेकार. हे जंगल लागते पूर्ण, या जंगलात पाऊस आला तर चला असं नाही, आला तर चांगलंच आहे. गाडी तरी थंड होईल, टायर वगैरे. बघू शकता आता इथून पुढे परत सिंगल लागला, 4 लाईन लागलेली परत सिंगल. थोडासा रोड खराब पण आहे इथनं पुढं, काम चालू आहे सगळं ब्रिजचं वगैरे. बघू शकता राजनांदगाव राहिले 120, संबलपूर 191, बिलासपूर 317. काय जायचं आपल्याला. बघू शकता धन्नो लागले. चहा प्यायला थांबलेलो आहे हॉटेलवर, चहा वगैरे पिला मस्तपैकी. आता निघतोय. मस्त असं थंड वारं सुटले पाऊस पडल्यामुळे, असं थंड झालंय एकदम आणि एक नंबर वाटतंय. तर बघा आपली गाडी कशी दिसते. एक मिशीची एक लाईट बसवायची आहे तेवढी LED. हा हायवे हा गेला नागपूरला आणि हा गेला रायपूरला. रायपूर संबलपूर. चला चहा वगैरे घेतलाय, आता फ्रेश झालो मस्त असा. आता निघायचं फटाफट. आता भिलाई रायपूर पास करून पुढे जाऊन झोपायचं. चला आता भिलाई पास करायला मिनिमम 4 तास जातील आपल्याला सगळं रायपूर पास करायला. चला रायपूर पास करू भावांनो. बॉर्डरला जायचं आहे आता भावांनो. महाराष्ट्र चेकपोस्ट आले देवरीचं. आता ते देवरीचं चेकपोस्ट पास करायचं, बाहेरच्याच गाडी टाकायची, आज जायची काही इच्छा नाही. बघू शकता बोर्ड, आय लव्ह देवरी. बाहेरून 100 देऊन निघून जायचं. बघूया काय सोडतोय का नाही. म्हणजे आतनं काय 50 रुपये जातातच मग काय विषय नाही. आपण काटा केलेला आहे राव, गडबडीत काटा करायचं विसरलो पावसाच्या. तर चला बघू आता काय विषय नाही. ओव्हरलोड तर नाही गाडी 100%. आलं बघा महाराष्ट्र चेकपोस्ट. चला फटाकचं बाहेरून टाकू, लाईन लागले बहुतेक. चला व्हिडिओ काय काढत नाही. बॉर्डर छत्तीसगडची किती जाम आहे. इकडून घातली असते आपल्याला जर 2 तास गेला असतं. आपण बाहेरूनच टाकली इकडून. 100 घेतले ते ना निघालोय. सरकारीवालीने राव सवय लावली जाताना पहिली 50 घ्यायची, आता 100वर आली राव. 100 मध्ये पण कधी कधी मगजमारी करते दिवसाचं. नाईटला एवढं जमवत नाही कोण, मग दिवसा जमवतात. ओव्हरलोड त्यांना जर वाटली ना ओव्हरलोड आहे गाडी जमवतात. त्याचे बऱ्यापैकी आहेत, तर एवढं पण त्रास नाही देत छत्तीसगडवाले. रायपूरचे पोलीसवाले हे जमवतात थोडं जरा. आपल्याला जमवलं नाही, पण मी काय लोकांना बघितले भरपूर जमवले ते. कुठं ते काय मला पण एकदा 500 फाईन मारलेला त्याला. रोडा बघा कसला आहे, रोड सगळा लागला खराब. चला आता पुढे जर थांबून जेवण करूया भावांनो. भूक लागली जाम, 9:30 वाजले. सकाळपासून काय खाल्लेलं नाही राव. मगाशी बिस्किट चा खाल्लाय. आता काय ते जेवण करतो मस्त असं झोपून टाकतो. पण रायपूर
पास करून झोपायचं आपण. चला भेटू भावाला पुढे. भावाना आपण कुठले राजनांदगावला बघू शकता. अरे ना कुठला राजनांदगाव पास करून आता आपण जेवायचं राव 10 वाजले. पुढे जाऊन जेवतो कुठेतरी. अजून धाबाच नाही भेटला चांगला. तो राजस्थानी अजून भेटलेला नाही. इथं पुढं आहे. जेवतो जाऊन. चला भावांनो तो राजस्थानी धाबा आलेला आहे आपला. जेवायला स्टॉप घेतोय आपण. जेवायला थांबणार आहे. मस्तपैकी जेवण येतो निघणार. हा बघा राजस्थानी धाबा. जेवण करायचं मस्त. झोप आली तर झोपायचं. मला जेवण करूया. चिखल झालाय राव. पाऊस पडलाय वाटतं. इथं गाडी फसायचे चान्स असणार. काही जास्त चिखलात घालायला नको. सगळं टायर खराब होऊन जातील. बघू शकता किती चिखल झालाय. पाऊस झालाय जोरात इकडे. मला गाडी लावू पण जास्त चिखलात घालायला नको. त्याला गाडी लावतो. पाहून आपण जेवायला थांबल्यावर राजस्थान धाब्यावर. हा बघा बघू शकता धाबा. मस्त असं जेवण करू आता. चला जेवूया. गावाला पनीर मटर आणि रोट्या आहेत. मस्त असं जेवून घेतो आता. भूक लागले. चला जेवूया. भावाने जेवण करून निघलोय आता. रायपूर पास करायचं आहे आपल्याला. रायपूर पास करून पुढे जाऊन झोपायचं कुठंतरी. आणि पाऊस पडल्यामुळे असं थंडगार असं वातावरण झालंय. त्यामुळं थंडी वाजायला लागली. काच लावू नये बघा. पहिलंच एकतर आजारी आपण. त्यात असा पाऊस पडल्याने गार लागतो. त्यात आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला. सर्दी झाल्यामुळं थोडंसं जाम झालं. इंजेक्शन घेऊन आलेलो येताना निघताना गोळ्या वगैरे. आता गोळ्या खाल्ल्यात. आता रायपूर पास करतो. गोळ्या खाल्ल्यात म्हणल्यावर झोप येणार आहे 100%. रायपूर पास करूनच झोपणार. म्हणजे सकाळ ट्रॉफिक लागत नाही वगैरे काय नाही. आणि रनिंग पण फटाफट क्रॉस होईल. सकाळी लवकर. सकाळी 5ला उठून करू क्रॉस. आता वाजलेत 12. 1 वाजेपर्यंत होईल रायपूर पास. रायपूर पास करून पुढं 20-30 किलोमीटर आरंगच्या पुढे गेलं की एक राजस्थानी धाबा लागतो. तिथं जाऊन झोपणार आहे. आपण नेहमी झोपतो तिथं. तर चला भावांनो प्रवास आपला असाच चालू आहे. तर भावांनो आपण पोहोचलोय सध्या रायपूरला. रायपूर सिटी पास करतोय. तात्याने जमवलं होतं जरा 2-3 ठिकाणी हात केला. पण आपण काय थांबलो नाही. आरटीओला पण थांबलो नाही आपण. त्या दुर्गवाल्या आता पुढे एक आरटीओ असतो. त्याला पण नाही थांबणार. आरंगच्या पुढे गेलं का नाही. पुढच्या टोल नाक्यावर गेले का टोल नाका बंद पडका टोल नाका तिथं असतात. तो पण आरटीओ कायम 24 तास असतोय. त्याला पण थांबणार नाही. तर चला काय विषय नाही. जास्त लागलाय बसायला आता. त्यामुळे जास्त काय बोलता येईना झाले. तर भावना आता वाजलेत बघा 3 वाजलेत माझ्या अंदाजाने. बघितलं नाही मी. हा 3:30 वाजलेत. हे बघा 3:30 वाजलेत. आणि आपण थांबलोय सरदारजीच्या धाब्यावर. आता इथं झोपतोय. झोप का आली नव्हती पण झोपलं पाहिजे. म्हणजे उद्या आता इथून संबलपूर राहिले 110 किलोमीटर. मग झोपून घेतो आणि सकाळी उठून म्हणजे काय प्रॉब्लेम नाही यायला जायला. त्यामुळे आता झोपतो. झोप नाही आलेली पण झोपून घेऊया. चला भावांनो गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. जय श्री महाकाल. तर नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग. आपण झोपलेलो बघा इथं. आता ऊन पडलंय. आता उठलो इथून. आता निघतो इथून. उडीसा बॉर्डर वगैरे क्रॉस करतो. संबलपूरच्या अलीकडे झोपलेलो आपण. सॉरी बॉर्डरच्या अलीकडे उडीसाच्या. आता इथून निघायचं. तर चला भावांनो निघून करू प्रवासाला सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चला कुठेतरी फ्रेश होऊ मस्त. इथं काय आंघोळीचं पाणी नाही व्यवस्थित. थोडं कुठेतरी आंघोळ करू आणि निघू. तर चला भावांनो करू आपल्या प्रवासाला गोड अशा सुरुवात. चला भावांनो. फ्रेश वगैरे झालो आणि इथं चहा प्यायला थांबलेलो बघा. अशी टोल नाक्याचं छोटंसं हे असतं NHIचं. मस्तपैकी मग आपला खुराक घेतला आणि आता निघूया इथून. प्रस्थान करतोय पुढं. ऊन भरपूर लागतंय. चला निघूया.
रोड बघू शकता. बिस्किट खात खात मारू कल्टी. चला भावांनो करू प्रवासाला सुरुवात. भावांनो छत्तीसगडची बॉर्डर लागते बघा. सोयला बॉर्डर ओडिसाची आणि छत्तीसगडचं मला नाव माहित नाही. चला आलोय बॉर्डरला इथं. आता 100 टेकवतो ना पटकन बाहेरून काढतो गाडी. बघू शकता बॉर्डर RTO लिहिले बघा पुढं. बॉर्डर चेकपोस्ट बघू शकता. हे बॉर्डर चेकपोस्ट आहे. आपण बाहेरून टाकली परत एकदा छत्तीसगड आउटला. 100 घेतले त्यानं. 200च मागतात इथं. 100लाच नडून बसायचं. 100च आहेत म्हणायचं. नाही तर मग बरोबर मारतात 200ला. बघू शकता चेकपोस्ट बंद पडलेलं परत चालू केले यांनी. मी म्हटलं आता भाजपाचं सरकार आलं बंद पडेल परत. काय परत चालू केलं रांडेच्याने. बघू आता कधी बंद पडतंय परत. येणाऱ्या गाड्यांना तिकडून अडवतात बघा. असे अडवायचे धंदे आहेत. असे मध्ये बॅरियर लावले. माझा बंपर असता तर बॅरियर एका मिनिटात 100 मीटर नेला असतं. आपला बंपर नाही. बघू शकतो सगळे चोरच आहे तिकडं. चला उडीसामध्ये फायनल एंट्री झाली. वेलकम टू उडीसा. आता पुढे जाऊन बाबा धाब्यावर आंघोळ बिंघोळ करतो. बाबा धाब्यावर जाऊन थांबायचं. संबलपूरच्या अलीकडे बाबा धाबा आहे. आंघोळ बिंघोळ करायची निघायचं. 4-5 वाजेपर्यंत कंपनीत पोहोचतोय आपण. खाली होते आज गाडी. चला फटाफट रनिंग करण्याचा प्रयत्न करू. क्रॉस. चला आता उडीसाची टिपी काढायची. महत्वाची टिपी काढतो 2 मिनिटं कुठेतरी थांबून. नाही तर पुढं RTO असला म्हणजे बरोबर दांडकं लागल. चला बघू शकता भावाला कसं आहे जंगल. हे मंदिर आहे इथं. रुद्रेश्वरी मंदिर. वर डोंगरावरती मंदिर आहे बघा. थोडं वरती दाखवायचं मंदिर. बघू शकता कसं आहे मंदिर. मेन गेट आहे मंदिरचं. जंगलामध्येच आहे. अजून एक आहे पुढं स्टॅच्यू बिच्यू आहे त्याचं. मस्त असं बघण्यासारखं भरपूर काय आहे या उडीसामध्ये. दोन्ही साईडून मंदिराला गेट आहे बघा. 3 गेट आहेत टोटल. इथून पायरी आहे डायरेक्ट. चला भावांनो मध्ये आलोय आपण. आता डिझेल टाकूया. बघूया रेट किती आहे. हा पेट्रोल पंप आहे भारतचा कंपनीचा. BP अर्जुडा. चला बघूया कितीचा डिझेल बसते उडीसाला. रेट किती आहे डिझेलचा. रेट आहे 93.99. मग 94 रुपये आहे डिझेलचा रेट. तर चला घेऊया टाकून. डिझेल टाकी फुल करू फर्स्ट क्लास आणि निघून जाऊ. तर चला भावांनो डिझेल टाकूया. डिझेल रेट बघू शकता किती आहे. 93.99. डेन्सिटी पण चांगली आहे. करून घेतो फुल टाकी. बघूया कितीचा बसतंय डिझेल आता. हाँ बाबू बोलो. हाँ बाबू जी पंप में आके आपको लीजिए बात कर लीजिए. चालू केलं. चालू झालं डिझेल टाकी फुल करायला. बघू किती बसतंय आता. माझ्या अंदाजाने 35 पर्यंत बसायला पाहिजे. माझ्या अंदाजाने 35 लिटर बसायला पाहिजे. बघूया आता किती बसतंय. आले फुल 30 लिटरला वाजले. बत्तीस 0.87. कहाँ जा रहे हैं भाऊ. हाँ कहाँ जा रहे हैं. हम जा रहे जी भुवनेश्वर. अभी दोपहर निकल जाए. चला टाकी झाले फुल. 35 लिटर बसले डिझेल. 3311 रुपयाचं. चला झाले फुल. आता निघूया इथून. उडीसाची महिना कंपनी पंप BP अर्जुंडा. चलो उस्ताद. उस्ताद बाय करो. चला निघू आता. झालं डिझेल टाकी फुल. गाडीचं पोट भरलंय. आपलं पोट कुठेतरी भरू आणि निघून जाऊ. एक इष्टाचा व्हिडिओ मारतो. भावांनो साळुंकेचा फोन आलाय. टिपी काय निघणं झाले. आपली पण निघणं झाले. साळुंके यायला लागले तिकडून भुवनेश्वर वरून.
त्यांचं पण टीपीचं बॉळ उठलंय, कुणीतरी ताकद लावली वाटतं साळुंकीवर. कोणाला त्यांची टीपी निघत नाहीये आणि आमची पण निघत नाहीये. आता काय सगळं बॉळ उठले, बघू आता काय ना काय करून जुगाड करायला लागेल. कारण पुढं आरटीओ थांबलेलं आहे 2 किलोमीटरवर. सगळ्या गाड्या अशा रस्त्याने लागलेल्या असतात बघा. आता आपण जायचं, थर्ड लावून निघायचं. चला बघू. जय श्री महाकाल. बघू काय होईल ते होईल. चला निघूया भावांनो. चला करू जर्नीला सुरुवात. भावांनो एक वाढीव विषय झालाय. विषय असा आहे की ओडिशाचं सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे टीपी काय निघत नाही. काय डेअरिंग करून जय श्री महाकाल म्हणलं निघूया म्हणलं. चला आता बघू. गाड्या खाली करायच्या म्हटल्यावर थांबण्याचा अर्थ नाही. चला निघूया म्हणलं. भेटेल आता इथे पुढे आरटीओ असतो. आरटीओला काय आपण थांबणारच नाही, कारण टिपी नाही म्हटलं कशाला थांबा. ते आपल्याला हात पण नाहीत करत एवढे. चुकून नाही आला तर आला, आडवा आला तर आपण काही थांबत नाही. मोठ्या गाड्या अशा साईडला थांबतात. आरटीओ दिसला की असं साईडला लावतात. आरटीओ काही येत नाही उठवायला काय नाही. गाड्या लागलेल्या असल्या की समजून जायचं की पुढे आरटीओ आहे. मोठ्या ट्रक वगैरे असे रस्त्याकडे लागलं ना, समजून जायचं पुढे आरटीओ बसल्यामुळे या गाड्या लागल्यात लाईननं. तर भावांना आपण पोहोचलो संबलपूरला. संबलपूर उडीसा, मोठी सिटी आहे संबलपूर. आणि आता संबलपूर वरून आपल्याला जवळजवळ आपला पॉइंट मला वाटतं असेल 220-230. आपल्याला उद्या पोहोचायचं होतं, पण आजच पोहोचतोय आपण, त्या विषय नाही. चला आजच पोहोचून घेऊया. आली तर बघू शकता ब्रिजचं काम चालू आहे संबलपूरचं. थोडस आता स्टार्ट केले वाटतं मला. मागच्या ट्रिप आलं उकरलं होतं रोखतं. पिलर कधी मारले काय माहिती. त्यामुळे ट्रॅफिक लागतंय. पहिले इथं सर्कल होता, आता तो सर्कल काढून असा रोड केलाय. तर बघा लेफ्ट मारला तर लेफ्ट मारून जातो रोड राहुल किल्ला. त्याच्यानंतर तुमचं काय ते सुंदरगड, झाशीगुडा असा जातो. रांचीला जाऊ शकतो लेफ्ट मारून. आणि सरळ जातो कलकत्ता, भुवनेश्वर, कटक. तर आपण सरळ निघालोय कलकत्ता रोड वरून. पुढे जाऊन आपल्याला राईट घ्यायचं आहे भुवनेश्वर रोडला. आता मॅप लावतो कंपनी, नक्की भुवनेश्वरला आहे का अलीकडे पलीकडे आहे बघूया. आणि कलकत्त्याला जायचं असेल तर आता इथून कलकत्ता किती आहे बघा, 557 किलोमीटर आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला राईट घेऊन भुवनेश्वरला जायचं. तर चला भावांनो, झालं संबलपूर पास. पटापट जाऊन जेवण करायचं. जेवण करायचं विसरलोच की. मला बाबावर थांबायचं होतं. बाबावर गाडी लावायला जागा नव्हती आणि पाऊस पडलेला, त्यामुळे चिखल झालेला. गाडीची टायर खराब करण्याचा अर्थ नव्हता, म्हणून काय थांबतीच नाही तिथं. तर आलो निघून. बघू आता पुढं कुठं भेटला जास्त, नाही तर जाऊ निघून. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. जे काय आहे त्यामध्ये चुकीचं काय असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्रीराम. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला.